नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही आता तालुका लेवलला लागू झालेली आहे। या वर्षीपासून ती जी योजना आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुक्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। एकूण लाभाची रक्कम हे 38,000 रुपये असणार आहे। जे अनुसूचित जातीमधून येतात म्हणजे SC आणि जे नवबौद्ध विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मिळणार आहे। जे विद्यार्थी 11वीला आहेत तसेच जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएटचा कोर्स करत आहेत आणि जे पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म भरता येणार आहे। 38,000 रुपये त्याचे आपल्याला मिळणार आहेत। हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट लागणार आहेत। मग नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, नंतर इन्कम सर्टिफिकेट आहे, तुमचं जे शेवटचं शिक्षण झालं आहे त्या शेवटच्या शिक्षणाची मार्कलिस्ट लागणार आहे, त्याची TC लागणार आहे, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किरायानं राहता याचा एक तुम्हाला भाडे करारनामा बनवायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये सध्या शिकून राहिलेले आहेत त्या महाविद्यालयामधून तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट घ्यायचं आहे। ते म्हणजे कोणतं? अंतराचं प्रमाणपत्र। आता नेमकं अंतराचं प्रमाणपत्र कसं आहे की तुमचं जे महाविद्यालय आहे तुमचं महाविद्यालय हे तालुक्याच्या ठिकाणापासून 5 किलोमीटरच्या आतमध्ये आहे अशा पद्धतीचं एक तुम्हाला प्रमाणपत्र घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हे सर्व कागदपत्र तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करायचे आहे। 31 डिसेंबर 2025पर्यंत त्याची शेवटची तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो। हा लाभ जे जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्या सर्वांना मिळणार आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही संधी जाऊ देऊ नका। तारीख हे एकदा पोस्टपोन झालेली आहे म्हणजे 31 तारखेपर्यंत। याच्या अगोदर ते मागलीच डेट होती पण पाठपुरावा केल्यानंतर त्याची तारीख वाढलेली आहे। त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे जे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी काही जर अडचणी येत असतील तर 78 87 50 82 70 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तुमच्या ज्या सर्व समस्या आहेत त्याचं निराकरण केलं जाईल। धन्यवाद।